नमस्कार मंडळी, आज आपण वारांच्या रांगोळ्या व त्यांचे महत्त्व जाणून घेणार आहोत. देवासमोर काढा वाराप्रमाणे रांगोळी. आठवड्याला 7 वार आहेत. प्रत्येक वाराप्रमाणे रांगोळी काढण्याचे आपले महत्त्व आहे. जर या रांगोळ्या श्रद्धेने काढल्या तर आपणास शुभ फलश्रुती नक्कीच मिळेल. या रांगोळ्या कशा काढायच्या, त्यांचे काय महत्त्व आहे, त्यांचा आपल्याला काय फायदा होतो, हे आज आपण जाणून घेणार आहोत. सोमवारची रांगोळी. ही रांगोळी काढल्यास सर्व विघ्ने दूर होऊन प्रगती होते आणि चंद्राची पूजा केल्यास पुण्य लाभते. यातले क्लीम हे बीजाक्षर श्रीकृष्णाशी संबंध दाखवते. हे बीज बुद्धीचे कारक आहे. हे लक्ष्मी बीज आहे. त्यामुळे लक्ष्मीची कृपा होऊन धनधान्य समृद्धी मिळवण्यासाठी या रांगोळीचा उपयोग होतो. ही रांगोळी काढल्यावर घरात एक प्रकारचे चैतन्य निर्माण होते. मंगळवारची रांगोळी. या रांगोळीने संपत्ती प्राप्त होते, शास्त्राचे ज्ञान होते आणि मंगळ ग्रहाला पूजल्याचा लाभ होतो. यातले ह्रीम हे बीजाक्षर सूर्याशी निगडित आहे. सूर्याची जीवनशक्ती आरोग्य प्रदान करण्याची ताकद या बीजाक्षरात सामावलेली आहे. बुधवारची रांगोळी. या रांगोळीमुळे सर्व प्रकारच्या शास्त्राचे ज्ञान मिळते. पत्नी प्रेम वाढून घरात सुख शांती नांदते. पैशाने होणारे नुकसान टळते आणि बुध ग्रहाला पूजल्याचा लाभ मिळतो. गुरुवारची रांगोळी. या रांगोळीने संपत्ती प्राप्त होते आणि शास्त्राचे ज्ञान होऊन गुरुग्रहाच्या पूजेचा लाभ मिळतो. महत्त्वाकांक्षेची पूर्ती होऊन कीर्ती मिळते. शुक्रवारची रांगोळी. या रांगोळीमुळे मुला मुलींचे विवाह योग्य ठिकाणी होतात, अर्थात चांगले योग जुळून येतात. जोडीदार चांगला मिळतो. शुक्र ग्रहाला पूजल्याचा लाभ मिळतो. हा वार देवीचा असल्याने आदिशक्तीचा वरदहस्त आपल्यावर राहतो. शनिवारची रांगोळी. या रांगोळीमुळे आरोग्य लाभ प्राप्ती होते. भूत प्रेत पिशाच्य बाधा होत नाही. शनी ग्रहाला पूजल्याचा लाभ मिळतो. शनी हा न्यायप्रिय ग्रह आहे आणि बऱ्याच वेळा दुःख देणारा ग्रह समजला जातो. आपल्या दुःखाचे निर्दालन करण्याची ताकद या रांगोळीत आहे. रविवारची रांगोळी. या रांगोळीमुळे हाती घेतलेले काम पूर्ण होऊन सिद्धी प्राप्त होते आणि सूर्य पूजल्याचा लाभ मिळतो. प्रत्यक्षात आपण याच देवाला दररोज बघतो. या प्रत्यक्ष दिसणाऱ्या देवात एक अव्यक्त अशी आत्मशक्ती दडलेली आहे, जी आपण बघू शकत नाही पण अनुभवू शकतो. सूर्यपूजा म्हणजे आपल्या आत्म्याचीच पूजा आहे. श्री स्वामी समर्थ.